नमस्कार मित्रांनो, आस्पायर्ड कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आपण ठरवल्याप्रमाणे आपण GS1, GS2 आणि GS3 आता चालू करत आहोत. GS1मध्ये आपण कम्प्लीट सिलेबस पाहिला आहे. GS2मध्ये पण आपण कम्प्लीट सिलेबस पाहिला आहे. आता GS3मध्ये आपले कम्प्लीट सिलेबस पाहू. कारण का की तुम्हाला जेव्हा राज्यसेवा मेन्स लिहिताना तर तुम्हाला सिलेबसवर पकड असणं फार महत्त्वाचं आहे. कारण की तुमचं सिलेबसवर जर पकड असेल तर तुम्हाला लिहिण्यासाठी आणि मार्क पाडण्यासाठी जास्त स्ट्रगल करावे लागत नाही. कारण की राज्यसेवेच्यामध्ये प्रत्येक सिलेबसवर क्वेश्चन फ्रेम केला जातो. आता राज्यसेवा नवीनच आपलं डिस्प्यूट झाल्यामुळं ते राज्यसेवे UPSCलाच फॉलो करणार आहे. आणि UPSCसारखंच शब्दाच्या बाहेर जात नाही. राज्यसेवा झालं की UPSC झालं, त्या शब्दाच्या प्रत्येक शब्दामध्ये मिनिंग दिलेली असते. आणि तुम्हाला ते मिनिंग जर पूर्ण मिनिंगफुल जर माहिती असतील तर तुम्हाला कंटेंट गोळा करण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी, डेफिनेशन लिहिण्यासाठी किंवा त्याचं कंटेंट शोधण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही. म्हणून ते एका प्रकारे आपल्याला बघता येईल. आता GS3 जो आपण पेपर पाहतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 5 याच्यामध्ये डिवाईड करता येईल. पहिला आहे इंडियन इकॉनॉमी, त्यानंतर इंडियन इकॉनॉमीमध्येच ॲग्रिकल्चर हा सेक्टर आहे. त्याच्यानंतर आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजी. त्यानंतर 4 नंबरचा आहे इन्व्हायरमेंट. त्यानंतर 5 नंबरचा आहे इंटरनल सिक्युरिटी. अशा प्रकारे 4 टॉपिकमध्ये आपला सिलेबस डिवाईड आहे GS3चा. तर पहिलं आपण त्याचं टायटल पाहू. पहिलं टायटल असं आहे की टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. अशा प्रकारे डिवाईड केलं आहे आपला सिलेबस. पहिल्या चॅप्टरला पाहता येईल की इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय. हे जे पहिलं टॉपिक आहे इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन, रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट. इंडियन इकॉनॉमी म्हणजे हा एक टर्म वाटला तरी ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. उदाहरण कसं, जेव्हा इंडियन इकॉनॉमीमध्ये बघत असतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी रिलेटेड प्लॅनिंग ठरवली आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, आपली ग्रोथ कशी झाली किंवा आपण ग्रोथचं मेजरमेंट कसं करतो, त्याच्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेट केल्या जातात, त्याच्या रिलेटेड आपल्याला कोणते रिसर्च कसं आपण मोबिलाईज करून डिस्ट्रीब्यूट करत असो, मग त्याची ग्रोथ किती झाली, ते डेव्हलपमेंटमध्ये किती झालं आहे, त्याच्यानंतर जे डेव्हलप झाल्यानंतर त्या माणसाला त्याचा आपल्या लोकांना फायदा होतो का, त्याच्यामध्ये आपलं त्याला काय म्हणतात, आपलं ग्रोथ जनरेट झाली काय, एम्प्लॉयमेंट किती झालं, किंवा त्याच्यानंतर आपल्या लोकांना त्याचा काय रिसोर्सचा प्रॉब्लेम आहे, ते डिस्ट्रीब्यूट पूर्ण करायचं काम इंडियन इकॉनॉमी केलं जाते. त्याच्यात रिलेटेड असलेली इश्यू जेव्हा आपण इंडियन इकॉनॉमी ग्रोथ करताना त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचे जे इश्यू येतात, ते इश्यूमध्ये कसं काय प्रोग्राम प्लॅनिंग केले जाते, त्याचं काय इफेक्ट होतो, कॉजेस काय असतात, त्याचे काय मेरिट्स काय, डिमेरिट्स काय, फ्युचरमध्ये आपण कसं प्लॅनिंग करू शकतो. ह्या सिलेबसमध्ये फक्त इंडियन इकॉनॉमी याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. रिलेटेड असलेले प्लॅनिंग मोबिलायझेशन, रिसोर्स कसं करायचा, ग्रोथ कसं करायचं, डेव्हलपमेंट कसं आहे, एम्प्लॉयमेंट कसं जनरेट करायचं, या प्रकार आपल्याला पहिल्या याच्यामध्ये सांगता येते पहिल्या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इश्यू रायझिंग फ्रॉम इट. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, आपण इकॉनॉमिक जेव्हा ग्रोथ करतो तेव्हा इंटरनल्स आणि एक्सटर्नल दोन्ही गोष्टीचा विचार केला जाते. इन्क्लुझिव्ह म्हणजे कसं काय, समजा गोष्टी त्याच्यामध्ये उहापोह करून इन्व्हायरमेंटली किंवा ह्युमनली काय हार्म पोचणार नाही, किंवा त्याच्यामुळं आपल्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ समजा ग्रोथ करता येईल. समजा लोकांना जर कोणाला इफेक्ट होणार नाही, इन्व्हायरमेंटली हार्म होणार नाही, किंवा त्याच्यानंतर त्याचा आपल्याला कमीत कमी प्रकारे लॉसेस कसं कमी करता येईल, म्हणून इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या माध्यमातून आपल्याला त्याची डेव्हलपमेंट करता येईल. आणि त्याच्या रिलेटेड इन्क्लुझिव्ह ग्रोथ करताना आपण रिलेटेड असले इश्यू, ते आपण इश्यू आपल्याला हे GS3मध्ये आपल्याला वाचता येईल. त्यामुळे हे सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे. जिल्ह्यामध्ये मेन्शन करण्यामागचं कारण सगळं तुम्हाला ते प्रत्येक टॉपिकचं इन्फॉर्मेशन असली पाहिजे. उद्या जर इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणल्याच्यानंतर डेफिनेशन सांगा म्हणू शकते, किंवा मेन्सला लिहिताना किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये काय इफेक्ट होत असतो, मग त्याच्यानंतर ते केल्याच्यानंतर काय फायदा होऊ शकतो, किंवा फ्युचरमध्ये आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथची गरज आहे का, अशा प्रकारे मेन्सला क्वेश्चन केला जातो. किंवा आपल्याला प्रिलिमला क्वेश्चन इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय सांगा, मग आपला स्ट्रक्चर त्याच्यामध्ये लाईनिंगमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारू शकतो. त्यासाठी इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, त्याची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे, आणि त्याच्या रिलेटेड असलेले इश्यू तुम्हाला पण माहिती पाहिजे, म्हणून हे सिलेबस मी टाकणार. त्याचं आहे गव्हर्मेंट बजेटिंग. आता कसं आहे, गव्हर्मेंट जेव्हा आपलं रन करत असते गव्हर्मेंट, तर त्याला बऱ्यापैकी त्याला
म्हणजे बजेट अलॉट करावं लागतं. म्हणजे गव्हर्मेंटचं स्कीम झालं. आपण जर राजस्वीमध्ये GS2मध्ये पाहिलं पॉलिटीमध्ये गव्हर्नन्स सेक्शन आहे. गव्हर्नमेंट DPSPच्या अंडरमध्ये जसं सिस्टीम चालतं ना, तसं गव्हर्मेंट इकॉनॉमिक सर्क्युलेट करण्यासाठी बजेट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये किती बजेट अलोकेट झालं बा कोण्या स्कीमला किंवा कोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरला किती गव्हर्मेंट बजेट अलोटिंग करते. हे आपला जे 112च्या आर्टिकलमध्ये जे ॲन्युअल रिपोर्ट जे प्रोसेस करणार त्यालाच गव्हर्मेंट बजेट म्हणते. त्याच्यामध्येच बऱ्याच गोष्टी मेन्शन केल्या बाबा फ्युचरमध्ये काय काय करू शकतो आपण, काय काय गोष्टी केल्या पाहिजे, आपल्याला किती GDP झाली बाबा, की आपल्याला काय काय मेजरमेंट करता येईल. कारण ह्याची गरज काय आहे, काय तुम्हाला पुढे डेव्हलपमेंट करायचं असं तुम्हाला बजेट अलोकेट करावं लागतं प्रत्येक सेक्शननुसार किंवा प्रत्येक सेक्टरनुसार. तेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या देशाची ग्रोथ करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचा ग्रोथ टक्का वाढतो आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता येते. त्याच्यानंतर आपला जे काही भौतिक सुखसुविधा लावतात त्याच्यामध्ये जर आपला व्यवस्थित करायचं असेल तर आपला गव्हर्मेंट बजेटिंग व्यवस्थित प्रकारे ते केली पाहिजे. आणि ते त्याच्याबद्दल आता आपला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. परंतु आपण नॉर्मल शब्द पॉईंट काय टाकलं बा तुम्हाला गव्हर्मेंट म्हणजे बजेट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन म्हणजे काय, गव्हर्मेंट बजेटचा काय उपयोग होतो बा, कशासाठी गव्हर्मेंट बजेट पास करत असते, याचा काय उपयोग होत असतो समाजासाठी. ह्या गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर तुम्हाला मेन्सचा पेपर लिहिताना पण त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. कारण ते स्मूथली तुम्हाला माहीत असेल, प्रत्येक शब्दात जर तुम्हाला मिनिंग माहीत असेल तुम्हाला लिहिण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 4 नंबरचं मेजर क्रॉपिंग. आता मेजर क्रॉपिंग काय आहे, आता बघा क्रॉपिंगचे आपल्याकडे 3 प्रकार. एक रब्बी हंगामात घेतली क्रॉपिंग, त्यानंतर खरीप हंगामात घेतली आणि जिरायत. म्हणजे व्हेरियस पॅटर्न कसं आहे बा क्रॉप. आता नॉर्थन साईडला कशा प्रकारे घेतला जातं, वेस्टर्न साईडला कशी क्रॉपिंग घेतली जाते, रब्बी आणि खरीपमध्ये कशी घेतली जाते. त्याच्यानंतर ते कसा पॅटर्नमध्ये कर बा ते कोण्या नावानं ओळखले जाते. आता प्रिलिमला क्वेश्चन कसं करतात, तुम्हाला साऊथ साईडचे नॉर्थ साईडचे वेस्ट साईडचे असे स्टेट देणार आणि त्या क्रॉपिंग पॅटर्न देणार. ते विचारणं बा की ह्या क्रॉपिंग पॅटर्नला ह्या स्टेटमध्ये कोणत्या नावानं ओळखले जाते. त्याच्यानंतर कोण्या स्टेटमध्ये कोणतं क्रॉपिंग घेतले जाते, आपलं रब्बीमध्ये कोणते घेतले जाते. त्याच्यानंतर खरीपमध्ये कोणती घेतली जाते. तुम्हाला कधी कधी पिकं देतात रब्बीचे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला रब्बीचे पिकं देऊन त्याच्यामध्ये एक तुम्हाला खरीपचं शिकवू शकतं. कारण खरीपचे जे सिक्वेन्स देऊन त्याच्यामध्ये रब्बीचं एक टाकून तुम्हाला तिथे प्रिलिमला आणि मेन्सला विचारण्याची पद्धत आहे. आता मेन्सला कसं विचारू शकते त्याच्यावर की बाबा कोणत्या कशा प्रकारे आपल्या भारतामध्ये पॅटर्न वापरतात क्रॉपिंगचा, त्याचे काय इफेक्ट आहेत बाबा, त्याचा बेनिफिट काय होतो फ्युचरमध्ये. असा आपण जे क्रॉपिंग पद्धत वापरतो ह्याच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस करता आहेत का, अशा गोष्टी अशा प्रकारे वाईड अँगलनं आपल्याला क्रॉपिंगबद्दल विचारतात. आणि मेन्सला क्वेश्चन विचारले जातात. पण प्रिलिमला विचारू शकते, मेन्सला क्वेश्चन, दोन्ही बी सायमल्टेनियस आहे. मंत्र आपण प्रिलिम आणि मेन या दोनच्या दृष्टिकोनातून आपण सिलेबस आता करतो पूर्ण की तुम्हाला आता काय मी सेग्रिगेशन का करतो बा प्रिलिमला कसे विचारले जातात, मेन्सला कसे विचारले जातात. आणि तुम्हाला ह्या जो गोष्टी माहीत असतील वाचताना बा प्रिलिमला बी क्वेश्चन फ्रेम केला जातो, मेन्सला बी क्वेश्चन फ्रेम केला जातो. मग तुम्हाला एकाच बारीमध्ये दोन्ही गोष्टी करता येतात. एक तर प्रिलिमचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह तयार होईल आणि मेन्सचा होईल. फक्त कसा वाईड अँगलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल तर प्रिलिम तर सहज काढणार, पण मेन्सला लिहिताना तुम्हाला याचा फायदा होणार. तुम्हाला या प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत राहिला किंवा तुमच्या वाचण्यामध्ये त्या गोष्टी आल्याच्यानंतर. म्हणून आपण हे प्रत्येक चॅप्टर वाईज प्रत्येक वर्ड्स वाईज आपण त्याचं इन्फॉर्मेशन घेत असतो. त्याच्यानंतर आहे डिफरन्स टाईप इरिगेशन. आता कसं आहे, आता कधी कधी प्रिलिमला विचारतो आपण इरिगेशनच्या कोणत्या प्रकारचे टाईप्स आहेत बाबा. कुठं आपण बोरवेलनं करतो, कुठं आपलं फिरीनं करतो, वालनं करतो, कधी तळ्यानं करतो. मग असं तुम्हाला कधी कधी ते जिल्हे देणार, जिल्ह्यानुसार कोणता तलावाचा जिल्हा आहे किंवा कोण्या सेक्टरमध्ये कसं इरिगेशन आहे. त्याच्यानंतर बाबा त्या इरिगेशनचा प्रॉब्लेम काय समजा. आता मेन्सला क्वेश्चन कसा विचारला जातो, आता भारतामध्ये इरिगेशनचा प्रॉब्लेम काय बाबा, नॉर्थ ईस्ट साईडला कसं इरिगेशन आहे, साऊथ ईस्ट साईडला कसं आहे बाबा. त्यानंतर पंजाबमध्ये आता पाण्याची टंचाई चालते, मग तिथं काय कारण आहे बाबा, मग तिथं पाणी आहे का बाबा, त्याच्यामुळे काय रिझन असू शकते. मग आपला ते विचारतो इरिगेशनचा काय प्रॉब्लेम आहे, इरिगेशन डिफरन्स टाईपमध्ये कसं कोण्या नावानं ओळखले जाते. इरिगेशनचं तुम्हाला टाईप देणार, इरिगेशन देणार, तिकडल्या साईडला तुम्हाला स्टेट देणार आणि कोण्या नावानं ओळखले जाते आणि कोण्या स्टेटमध्ये असं अशा प्रकारे तुम्हाला मेन्स प्रिलिमला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर मेन्सला विचारू शकतो बाबा आता इरिगेशनचा आपल्याला आहे का बा सिस्टम आहे का, सोर्सेस आहेत का, इरिगेशन व्यवस्थित पर्याय होते का बाबा, इरिगेशनमध्ये काय फायदा होऊ शकतात, इरिगेशनमध्ये काय तोटे होऊ शकतात. ह्या प्रकारे तुम्हाला मेन्सला क्वेश्चन फ्रेम केला जातो. त्यानंतर इरिगेशन सिस्टीम कोणती आहे बा, कशा प्रकारे आपण सिस्टीम चालवतो इरिगेशनची, काय काय आपण गव्हर्नमेंटचे मेजरमेंट काय आहेत बाबा की इरिगेशन सिस्टीमला आपला पुस्टअप करण्यासाठी काय फ्युचरमध्ये कसं इरिगेशन आपण करून कशा प्रकारे आपण स्टोरेज करू शकतो, ट्रान्सपोर्ट कसं करू शकतो, मेकिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्ट कसं वाढवू शकतो, किंवा इरिगेशनच्या रिलेटेड असलेली इश्यू काय आहे, रिलेटेड असे कंटेंटचं काय आहे, टेक्नॉलॉजी काय आहे, फार्मरला फायदा होण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला जातो. म्हणून आपला हे सिलेबसमध्ये मेन्शन केला तुम्हाला ह्या इरिगेशन काय आहे, इरिगेशन टाईप्स काय आहे, इरिगेशन कायला म्हणतात, इरिगेशन स्टोरेज काय आहे, ट्रान्सपोर्ट आहे का, मेकिंग ॲग्रिकल्चरसाठी प्रोडक्शन आहे का, त्याचं इश्यू रिलेटेड कन्स्ट्रक्ट आहे का, टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे आपण शेतकऱ्याला फायदा देऊ शकतो बाबा.
ई टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा प्रकारे आपण इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपली पोहोच बनवू शकतो. ह्या गोष्टी तुम्ही जर सिलेबसमध्ये मेन्शन करून वाचल्या तर तुम्हाला मेन्सला फायदा होईल आणि प्रिलिमला त्याचा फायदा होईल. त्यामुळं सिलेबस वाचणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण हे वाचतो आहे. त्याचं आहे इश्यू रिलेटेड ऑफ द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्मिंग सबसिडी. आता कसं आहे, गव्हर्मेंट जेव्हा प्रोडक्ट लॉन्च करते किंवा रब्बी झालं किंवा खरीप झालं, जेव्हा त्या सीझनमध्ये जो आपल्याला गव्हर्मेंट शेतकऱ्यांना फायदा पडणं असेल डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला सबसिडी देत असते. म्हणजे कसं, तुम्ही युरिया खत ते घेत असेल किंवा शेतकऱ्याला बियाणे देत असेल तर गव्हर्मेंट त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सबसिडी देऊन तुम्हाला ते म्हणजे शेतकऱ्याचा विचार करून ते म्हणजे फ्रेम केले जाते. त्याच्यामुळं कसं आहे, मग तिथं काय प्रॉब्लेम होऊ शकतो बाबा, सबसिडी देऊन फार्मरला कायमुळे देतात बाबा, की ते आपल्या त्या गोष्टीचं सबसिडी काय आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट सबसिडी कायला म्हणतात, ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आणि त्याच्या रिलेटेड असले काय इश्यू आहेत बाबा, रिलेटेड असताना डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये काय म्हणजे कॉजेस आहेत, काय मेरिट्स आहेत त्याचं ते विचारू शकतात. त्याच्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राईस, आपण MSP म्हणतो ना आपण, म्हणजे कसं गव्हर्मेंटच्या MSPच्या माध्यमातून गव्हर्मेंट पीक घेण्याच्या अगोदर ठरवलं जातं हे रेटनं आम्ही तुम्हाला घेणार. त्याच्यामुळं कसं आहे, शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होतो. शेतकऱ्याला कळते बाबा की आपल्या आपण जे घेणार आहे पिकाला किती भाव आहे बाबा, मग महाग कसा होता, पुढं कसा राहणार आहे बाबा, आपल्याला पिकणार आहे का, आपलं क्लायमेट बघून माणूस ते म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यामुळे कसं शेतकऱ्याला चांगला होते आणि सस्टेनेबल आपलं ॲग्रिकल्चर टाकता येते. म्हणून तो गव्हर्मेंट मिनिमम सपोर्ट प्राईस लॉन्च करत असतात. आणि त्याच्यामुळं कसं ते शेतकऱ्याला नुकसान होणार आहे, लोकांना ते प्राईस कळणार, मग त्याच्यानुसार ते पिकं घेणार. त्याच्यामुळं कसं मग शेतकऱ्याला त्याचा लॉस होणार नाही आणि गव्हर्मेंटला पण ते सांगून घेता येईल, म्हणजे त्याला पण वाजूपणाने भाव घेता येईल. म्हणून मग गव्हर्मेंट आता लिगली MSP अंडरमध्ये आपला ते घेत असते, प्रोडक्ट खरेदी करत असते. गहू झालं, सोयाबीन झालं, म्हणजे जेवढे काही आयटम असते खरीपचे रब्बीचे गव्हर्मेंट MSPच्या अंडरमध्ये घेत जातात. तर गव्हर्मेंट त्याच्यात फंक्शन करते. आता ते जर नाही केलं तर बाबा आडती आपल्याला कशी लुटतात किंवा दुसरे बाहेरमध्ये मार्केटमध्ये आपल्याला कसं, म्हणजे समजा 1000 रुपये भाव असेल तर इकडे 700-800 घेणार तुम्हाला. मग त्याच्यामुळे कसं आहे, गव्हर्मेंट ठरवून दिलं 1000 रुपयाला असं घेणार. म्हणजे एक्झाम्पल मग आपण बघतो की त्याच्यामुळं कसं आहे, शेतकऱ्याचा त्याचा लॉस होणार नाही आणि शेतकऱ्याला बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरमध्ये त्याला हे होणार, म्हणजे फायदा होणार. त्यासाठी MSP जाहीर करत असतो. आता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, आता आपण जे स्वस्त धान्य दुकान आहेत ना, तसं गरिबासाठी गव्हर्मेंटनं इनिशिएटिव्ह लॉन्च केले असते. मग त्याच्या माध्यमातून आपण गरिबाला ते फूड प्रोव्हाइड करण्यासाठी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे प्रत्येक गावामध्ये ते मग गव्हर्मेंट त्याच्या फंक्शनिंग करून कलेक्टरच्या माध्यमातून ते ग्रासरूटपर्यंत ते फंक्शनिंग करून पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला ते प्रोव्हाइड करत असते. जे काही गव्हर्मेंटचे असतील बा, समजा खाद्यप्रकार असेल किंवा दुसरं कोणते गव्हर्मेंट बेसिक नीड असेल लोकांसाठी जे दैनंदिन गरज आहेत ते त्या पब्लिक डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून आपला स्वतःच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आपल्याला देत असते. मग त्याच्यानंतर त्याचं काय ऑब्जेक्ट काय बाबा, त्याच्यानंतर फाउंडेशन काय करतं, लिमिटेशन काय आहे त्याचं, लिमिटेशन काय आहे त्याची माहिती पाहिजे आपल्याला. इश्यू बफर स्टॉक, आता कसं आहे आपल्याला ह्याच्यावर, आता हे जे आपण आता पॉईंट वाचतो ना, याला मेन्सला पण विचारू शकते बाबा. आता मिनिमम सपोर्ट प्राईजमध्ये किती पिकाचा म्हणजे वापर करण्यात आला, मध्ये किती पैकी इन्व्हॉल्व आहेत. मग त्याच्यामध्ये विचारणं खरीपचे किती आहेत किंवा रब्बीचे किती आहेत. त्याच्यानंतर आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये बाबा गव्हर्मेंट आता काय काय लूप हॉल्स आहेत किंवा त्याच्यामुळं काय फायदा होऊ शकतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन मेरिट विचारू शकते किंवा त्याचं ऑब्जेक्ट काय आहे ते विचारू शकते. मेन्सच्या रिलेटेड प्रिलिमच्या दोन्ही लेवल क्वेश्चन याच्या फ्रेम केले जाते. फक्त आपला जर सब्जेक्ट माहीत असेल तर मग आपला वाचताना पण महत्त्वाचं जाईल आणि काय वाचायचं पण हे लक्षात येईल. त्याप्रकारे आपण हे आता हे म्हणजे आपण हे शब्द किंवा हे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये वर्ड्स आहेत ते मिनिंग आहेत आपण समजून घेते. त्यांचं जर बफर स्टॉक म्हणजे काय, आता गव्हर्मेंट आपल्याला महागबी म्हणजे आपण भारत स्वातंत्र्याचा बफर स्टॉकचा प्रॉब्लेम होता. बफर स्टॉक यामुळे ठरतं बा की एकदा इमर्जन्सीमध्ये समजा गव्हर्मेंट काय गहू तांदूळ अशा काही जे बेसिक नीड आहेत लोकांचे ते बफर स्टॉकच्या माध्यमातून आपलं एक स्टोअर करत असते, स्टोरेज सिस्टीमला ठेवत असते. जेव्हा आपल्याला शॉर्टेज असेल तेव्हा गव्हर्मेंट त्या ओपन करत असते. त्याच्यामुळं आपल्या लोकांना जे बेसिक नीड आहेत व शॉर्टेज होणार नाही किंवा क्रायसिस येणार नाही फूडची किंवा रिलेटेड त्याच्या संदर्भामध्ये हे बफर स्टॉक गव्हर्मेंट करते. मग त्याचा इश्यू काय बघा, त्याला स्टोरेज आहे का, त्याच्यानंतर त्याला अजून काय इफेक्ट होतो त्याच्यानंतर संदर्भात आपला इश्यू विचारून मेन्सला क्वेश्चन विचारला जातो. किंवा बफर स्टॉकला आपला काय प्रॉब्लेम आहे बा, गव्हर्मेंटची फंडिंग आहे का, मग गव्हर्मेंट बफर स्टॉक व्यवस्थित ठेवते का, मग त्याच्यामुळं त्या पिकाला नुकसान होते काय, अशा बऱ्यापैकी त्याला क्वेश्चन विचार करा. आपल्याला माहिती पाहिजे बफर स्टॉक म्हणजे काय बा, त्याच्या रिलेटेड इश्यू किंवा त्याचं मेरिट्स काय, त्याच्या डिमेरिट्स काय. आता मेन्सला क्वेश्चन डायरेक्ट विचारला जातो बफर स्टॉकबद्दल. त्याच्यानं फूड सिक्युरिटी, आता 2013ला फूड सिक्युरिटी कायदा करण्यात आला आपल्याला. आता फूड सिक्युरिटी कायमुळे असते बाबा, आता आपल्यापैकी बऱ्यापैकी बिलो पॉवर्टी लाईन खाली लोक आहेत, गव्हर्मेंट त्याला अपलिफ्टमेंट करण्यासाठी DPSPच्या अंडरमधून त्याला आपलं गव्हर्मेंटनं धान्य पुरवत असते.
तर फूड सिक्युरिटीचा कायदा करून समजा गरीबातल्या गरीब लोकांना बाबा बेसिक नीड प्रोव्हाइड केली झालं पाहिजे. मग तो गव्हर्नमेंटची ड्युटी म्हणून फंडामेंटल ड्युटीच्या माध्यमातून किंवा DPSPच्या माध्यमातून आपलं ते फंक्शन करतात. त्याच्यामुळं हे आपलं फूड सिक्युरिटी म्हणजे काय, त्याचे काय चॅलेंजेस आहे बाबा, फूड सिक्युरिटी प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचं असतं काय काय स्टेप घेतल्या पाहिजे, मग गव्हर्नमेंटच्या कोणत्या फूडच्या रिलेटेड स्कीम आहेत प्रिलिमला किंवा मेन्सलाही विचारू शकते, तर तो आपल्याला माहिती पाहिजे. किंवा आता सध्या काय फूड सिस्टीममुळे काय फायदा होतो का बाबा, फ्युचरमध्ये आपला फूड सिस्टीमची आधी गरज आहे का, हे केल्यामुळं काय होऊ शकते, अशा प्रकारे आपला विचार शकतो. म्हणजे ह्या शब्दाबद्दल आपला मिनिंग माहिती पाहिजे. फूड सिक्युरिटी म्हणजे काय. त्यानंतर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन. आता आपण भारत जेव्हा स्वातंत्र्य झाल्याचं आपण बऱ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आला आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. समजा उदाहरणामध्ये आपण ग्रीन रिव्हॉल्युशन झालं, त्याच्यानंतर रेड रिव्हॉल्युशन झालं. याच्यामध्ये तो आपण रिलेटेड ॲग्रिकल्चरमध्ये रिफॉर्म करून जसं जसं पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तसं आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये तेवढा काय इम्प्रूव्हमेंट व्हायची नाही. मग तेव्हा अशा काय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तिथले ते जे म्हणजे आपल्या जे समस्या जाणवते मग ॲग्रिकल्चर संदर्भामध्ये जेव्हा आपल्याला फूडचा प्रॉब्लेम येत होता किंवा वेल्टचा आणि किंवा दाण्याचा गव्हाचा असं भाजीचा, तर तेव्हा गव्हर्नमेंट ग्रीन रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून ते समस्या सॉल्व्ह करण्यासाठी असे काही इनिशिएटिव्ह लॉन्च करत असते. इकॉनॉमिक ॲनिमल रिलेटेड. आता आपण जे म्हणतो पशुपालन म्हणजे जे जोडधंदा आहे बा शेतीच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये कुक्कुटपालन झालं, मेंढपालन झालं, वरापालन झालं, त्याच्यानंतर शेळीपालन झालं, त्यानंतर ॲनिमल पालन झालं. म्हणजे अशा प्रकारचे गव्हर्नमेंटच्या ॲग्रिकल्चर रिलेटेड चुका हे विचार घ्यायचे इकॉनॉमिकमध्ये काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग आता कोण्या प्रकारचे आपल्या आता कसं आहे प्रिलिमला याच्यावर क्वेश्चन विचारायचा. समजा बपिलीच्या संदर्भात कोण्या बपिला कोण्या नावानं ओळखायचा, कोण्या स्टेटमध्ये कशी आहे, त्याच्यानंतर वरापालन कुठं आहे, वरापालनचं काय फायदा होऊ शकतो, GDPमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यानंतर कुक्कुटपालनचं विचारू शकते, नंतर मेंढपालनचं विचारू शकते. म्हणजे बऱ्याच प्रकारे तुम्ही जेव्हा क्वेश्चन मार्क्सचे बघाल ना प्रिव्हियसचे, तुम्हाला लक्षात येईल बाबा क्वेश्चनचे प्रिलिमला कसे विचारतात, मेन्सला कसं विचारतात. बरं आपण जेव्हा मेन्सचा सिलेबस करतो प्रिलिमच्या गोष्टी कळतात आणि मेन्सला पण आपण लिहिण्यासाठी जर इन्फॉर्मेशन असेल तर आपण टाकू शकतो. समजा उत्तर कशी लिहायची काय नाही. त्याच्यानंतर फूड्स प्रोसेसिंग रिलेटेड इंडस्ट्री इंडिया स्कोप सिग्निफिकंट लोकेशन रिक्रुटमेंट. आता फूड सिक्युरिटीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे फूड सिक्युरिटी आपला फूड प्रोसेसिंग करण्यासाठी रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये काय डेव्हलपमेंट केलं का, स्कोप आहे का, सिग्निफिकंट आहे का, त्याचं लोकेशन आहे का, ट्रान्सपोर्ट आहे का, त्याच्यानंतर सप्लायमेंट आहे का, सप्लाय चेन आपली व्यवस्थित आहे का फूड सिक्युरिटीला फूड प्रोसेसिंग करण्यासाठी. समजा माल आणले तर आपण ते प्रोसेस कोणी व्यवस्थित ठिकाणी नेता आलं पाहिजे. जर त्याला व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन जर नाही केलं आपण तर त्याचा आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो. म्हणजे ज्या उद्देशानं आपण हे फूड सिस्टीमचा प्रोसेस करतो तर त्याला प्रोसेसिंग करून व्यवस्थित ठिकाणी तर त्याचा फायदा होऊ शकतो आणि लाँग टाईमपर्यंत आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि त्याचा आपल्या इकॉनॉमीमध्ये महत्त्वाचे योगदान असते म्हणून त्याचा फायदा करू शकतो. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म झाला. त्याच्यानंतर कोणता लँड रिफॉर्म म्हणजे कसं आपल्या भारतामध्ये कसं आहे कुटुंबिक पद्धती, पहिलं एकत्र कुटुंब पद्धती आता डिवाईड झाली. जसं लोकांकडं शेती होती, समजा उदाहरणामध्ये एकाकडं जर 4 एकर असेल तर नंतर ते काही काळानंतर त्या मुलाला एक मुलगी असेल त्याला 4 एकर, त्याच्या मुलाला 1-2 मुलं झाली त्याच्यामध्ये एक एकर म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा एकर सिस्टीम तयार झाली. पहिलं कसं व्हायचं एकाच राजाकडं 50-50, 60-70, 70-80 असे एकर शेत राहायचे. मग गव्हर्नमेंटला असं लक्षात आलं लँड रिफॉर्मच्या मध्ये सर्व लँड डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं आणि त्याचा लँडच्या रिलेटेड काय गव्हर्नमेंटचे कायदे असतील किंवा लँड रिफॉर्म करण्यासाठी आता लँड किती प्रकार कसं याच्यामध्ये एकरमध्ये केल्या जाते किंवा हेक्टरी कशी असते बा ती अशा रिलेटेड मला मेन्सला क्वेश्चन विचारू मला प्रिलिम विचारू शकतो बा लँड रिफॉर्म कधी कायदा आहे, लँड रिफॉर्मचा काय फायदा होऊ शकतो, लँड रिफॉर्म कशासाठी करण्यात आली, फ्युचरमध्ये लँड रिफॉर्मची गरज आहे काय, लँड रिफॉर्ममध्ये काय इश्यू आहेत बा ह्या रिलेटेड आपल्या इन्फॉर्मेशन होते. जेव्हा आपण मेन्सचा सिलेबस जेव्हा वाचत राहतो आपल्याला लँड रिफॉर्मबद्दल काय आहे फक्त आपल्याला कळलं पाहिजे की सिलेबसमध्ये लँड रिफॉर्म आहे बा ते मेन्सला क्वेश्चन एक विचारला जातो याच्यावर. त्याचं नाही इफेक्टिव्ह आपलं लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमिक्स चेंजेस ऑफ द इंडस्ट्रियल पॉलिसी इफेक्टिव्ह इंडस्ट्रियल ग्रोथ. आता कसं आहे आपण LPGचं रिफॉर्म केले 1991ला. LPGच्या माध्यमातून आपण जे लिबरलायझेशनमधून इकॉनॉमीमध्ये आपण इंटरनॅशनल लेवलला फ्लो होऊन आपल्या भारतामध्ये 99च्या मिडियमला आपल्या देशामध्ये एक क्रायसिस आलं समजा इकॉनॉमिकच्या संदर्भामध्ये आपल्याकडं फॉरेन एक्सचेंज नव्हती. ते तेव्हा गव्हर्नमेंटनं 1991ला एक रिफॉर्म करून लिबरलायझेशनचा वापर करण्याचा म्हणजे आपण आपले जे रिस्ट्रिक्शन होते बा आपल्याकडं कसं भारतातल्या कंपन्या भारतातून यूज करायच्या पहिलं फॉरेनमध्ये त्याला डायरेक्ट एंट्री नव्हती. मग असं लक्षात आलं की आपल्याला इकॉनॉमिक सर्क्युलेट करताना आपल्याला प्रॉब्लेम झाला, आपल्याला FDI यायचं नाही. मग तेव्हा गव्हर्नमेंटला असं लक्षात आलं मग तेव्हा एक क्रायसिस निर्माण झाल्यानं गव्हर्नमेंटने ॲक्ट पास केला 1991चा. तेव्हा LPGच्या माध्यमातून आपला लिबरलायझेशन हा त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामुळे आपण त्याला इफेक्ट काय होऊ शकतो बा इंटरनॅशनल लेवलला आपले कनेक्शन झाले त्याच्यामुळे आपल्याला
FDI वाढण्यात आले, त्याच्यामुळं आपल्या लोकल इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम आला आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग ते आपला विचारू शकतो मेन्सला, बा लिबरलायझेशन इकॉनॉमीमध्ये काय फायदा होऊ शकतो, त्याचा इफेक्ट आहे काय, चेंजेस इंडस्ट्रियल पॉलिसी आपण नवीन तवा निर्माण करण्यात आला, मग त्याचा काय फायदा झाला, मग फ्युचरमध्ये आपला चेंजेस करावं लागणार आहे का, मग त्याच्यानं रिलेटेड त्याचा आपला बेनिफिट काय बा, समजा फ्युचरमध्ये आपल्या इंडस्ट्रियल ऑफ द पॉलिसी रिफॉर्म करण्याची गरज आहे का, मग त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. मग हे आपण पॉलिसी जेव्हा इम्प्लिमेंटेशन केल्याच्यानंतर इंडस्ट्रियल ग्रोथ होते का, मग त्याच्या रिलेटेड इंडस्ट्रियल ग्रोथ होण्यासाठी काय काय गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत. अशा प्रकारे तुम्हाला मेन्सला आणि प्रिलिमला क्वेश्चन विचारायचं. फक्त तुम्हाला सिलेबस जर माहीत असेल तुम्हाला, तर मग तुम्हाला मेन्सला आणि प्रिलिमला जाऊ क्वेश्चन तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल बाबा एकाच टॉपिकवर तुम्हाला कशा प्रकारे विचारलं जाते. आता तुम्हाला डायरेक्ट इंडस्ट्रियल पॉलिसी पहिली सांगा, दुसरी सांगा, तिसरी सांगा, चौथी सांगा, किंवा आताची किती असं प्रिलिमला विचारू शकते. आणि मेन्सला काय विचारू शकतो, बाबा आपण चेंजेस करणं गरजेचं आहे, बाबा इफेक्ट काय होऊ शकतो, इंडस्ट्रियल ग्रोथ होऊ शकते का, पहिले कशी होती आता क्वेश्चन कंपॅरिझन करून तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर. आता मेजर कसं आहे इन्फ्रास्ट्रक्चर, कोण्या देशाची इंडस्ट्रियल ग्रोथ करायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय एनर्जी आली. आता एनर्जी किती प्रकारे तुम्हाला माहिती आहे, सोलार आहे किंवा रिन्युएबल, नॉन रिन्युएबल आहे. रिन्युएबलमध्ये कोणती एनर्जी आहे, नॉन रिन्युएबल कोणती एनर्जी आहे ती विचारू शकते. मग आता त्याच्या GDPमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे, आता पर कॅपिटा किती एनर्जी आपल्याला इन्व्हेस्ट होते, मग फ्युचरमध्ये आपल्याला किती काय एनर्जीचा आपला सोर्सेस करता आलं पाहिजे, पुढं काय काय करून म्हणजे काय फ्युचरमध्ये आपल्याला जर एनर्जी जास्त लागत असेल मग त्याचा कायचा उपयोग करून आपण एनर्जी वाढवू शकतो. ह्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी या गोष्टीचा आपल्याला डेव्हलपमेंट करायची गरज आहे. त्याच्यानंतर एनर्जी झाली, त्यानंतर पोर्ट आहे. मग पोर्ट आपल्याला कधी प्रिलिमला कसं येऊ शकते, नॉर्थ साईडचे पोर्ट्स सांगा किंवा ईस्ट साईडचे पोर्ट सांगा, मग किंवा नॉर्थ टू साऊथ सांगा किंवा ईस्ट टू वेस्ट सांगा. अशा प्रकारे प्रिलिमला तुम्हाला क्वेश्चन केला जातो. मेन्सला काय होतं, आता कोण्या पोर्ट्सून कोणते माल आपल्याला इम्पोर्ट केला जातो. मग समजा गुजरातच्या तिथून कोणतं आहे किंवा आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबईमधून कोणता माल त्या पोर्टामधून केला जातो, पोर्टावरून आपण एक्सपोर्ट करतो, इम्पोर्ट करतो, हे विचार जाऊ शकते. मग त्यासाठी पोर्टचं समजा आपल्याला डिटेल माहिती पाहिजे, किती मेजर पोर्ट आहे, किती मायनर पोर्ट आहेत, त्याच्यानंतर GDPमध्ये किती कॉन्ट्रीब्युशन होते. मग त्याच्या इंटरनॅशनल लेवलला कोण्या पोर्टून आपण येवा करत असतो, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असतो, याच्या रिलेटेड तुम्हाला विचारू शकते. मेन्सला विचारू शकते बाबा आपल्याला अजून पोर्टची गरज आहे काय, किंवा फ्युचरमध्ये पोर्टमध्ये कसं फंक्शनिंग केली पाहिजे, त्याचा काय उपयोग होऊ शकतो, बाबा भारताला पोर्ट अजून बांधण्याची गरज आहे. अशा प्रकारे तुम्हाला वाईड अँगलनं विचारला जातो. प्रिलिमला तुम्हाला डायरेक्ट फेस टू फेस क्वेश्चन विचारला जातो, किती मेजर पोर्ट आहे, किती मायनर पोर्ट आहेत, आता वेस्ट साईडचे पोर्ट सांगा, ईस्ट साईडचे पोर्ट सांगा, अशा प्रकारे विचारला जाते. त्यांचा रोड, आता रोडमध्ये काय आहे, नॅशनलच्या रोड किंवा स्टेटच्या रोड किंवा रूरल बॅकग्राऊंड डिस्ट्रिक्टचा रोड, म्हणजे नॅशनल हायवे जे म्हणतो की आपण नॅशनल रोड, त्यानंतर स्टेट हायवे म्हणजे स्टेटच्या रोड, किंवा आपलं लोकल लेवलला म्हणजे डिस्ट्रिक्टचा रोड किंवा विलेजचा रोड. अशा प्रकारे आपला ते विचारू शकतो, नॅशनल हायवे किती आहेत, नॅशनल हायवेजवर किती मेजरमेंट आहे, कोण्या स्टेटला नॅशनल हायवेवरती कोणता सर्वात मोठा आहे किंवा सर्वात छोटा कोणता नॅशनल हायवे आहे, किंवा महाराष्ट्रात लागून असलेले नॅशनल हायवे सांगा, भारतात असले सांगा, इंटरनॅशनल लेवलला कोणते नॅशनल हायवेला विचारलं जातं. अशा प्रत्येक विचाराची त्याची पद्धत आहे. आपल्याला माहीत पाहिजे. रोड आल्याच्यानंतर आपण त्याच्यावर जेव्हा मेन्सला सिलेबस जेव्हा वाचून डिटेल पुस्तक वाचतो, आपला रोडबद्दल आपल्याला समजा कळतं किती पर्सेंटेज आपलं ग्रोथ आहे, इंटरनॅशनल लेवलला आपल्या नॅशनल हायवे किती आहेत, आपल्याकडे किती आहेत, मग आपण कोण्या देशात कोणते इनिशिएटिव्ह लॉन्च करून मग त्याच्या रिलेटेड असलेल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगा, रोड डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणती आहे, किंवा त्याच्यानंतर पोर्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणती आहे बा, ह्या प्रकारे तुम्हाला स्कीम पण विचारल्या जाऊ शकते. त्याच्यानंतर एअरपोर्ट. आता कसं आहे, प्रिलिमला विचारू शकते मेजर एअरपोर्ट किती आहेत किंवा मायनर किती आहेत, मग कोणते इंटरनॅशनल लेवल एअरपोर्ट आहे, कोणते इंटरनॅशनल लेवलचं नाही, मग याच्यामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर केली पाहिजे का, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय प्रॉब्लेम आहे बा. मग त्या संदर्भामध्ये आपला एअरपोर्टबद्दल सर्व इन्फॉर्मेशन किंवा डिटेल मेन्सला वाचून आपण तेव्हा ते आपला ते इन्फॉर्मेशन फक्त सिलेबसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एअरपोर्ट आहे तेव्हा त्याचं टॉपिक तर आपला समजा वाचणं काळायची गरज आहे. त्यानंतर रेल्वे. आता रेल्वेमध्ये विचारू शकतो बा किती गेजचे आहे, मायनर आहे की मेजर आहे, की त्याच्यानंतर प्रिलिमला तसा विचारू शकतो मेजरमेंट किती आहे बाबा, गेजमध्ये विचारलं जाते आपल्या भारतातले किती आहे, इंटरनॅशनल लेवलला रेल्वेचा आपला किती कॉन्ट्रीब्युशन आहे, किंवा इंटरनॅशनल किती लेवल नंबरची आपण रेल्वे सिस्टीम आहे आपली. त्यानंतर फ्युचरमध्ये आपला रेल्वे सिस्टम काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू होऊ शकतात, मग रेल्वे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर करणं गरजेचं आहे का, फ्युचरमध्ये आपल्याला लागत असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का, ह्या प्रकारे तुम्हाला रेल्वेच्या संदर्भामध्ये क्वेश्चन विचारू शकतो. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल. आता इन्व्हेस्टमेंट मॉडेल बऱ्याच प्रकारचे MSP झालं किंवा पब्लिक पार्टिसिपेट ठीक झालं किंवा गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह झालं, इन्व्हेस्टमेंट करून मॉडेलचा वापर करू शकतो बाबा. त्याच्यामध्ये आता डिटेलमध्ये वाचताना आपल्याला बऱ्यापैकी सिलेबस जेव्हा वाचतो तो आपल्याला लक्षात येईल. त्याचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द इफेक्टिव्ह एव्हरी डे लाईफ. माझं सायन्स टेक्नॉलॉजी आपल्या लाईफमध्ये कसं आता आपण जे म्हणतो मोबाईल वापरतो,
टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या लाईफमध्ये आता त्या डेलीच्या यूजमध्ये आपण वापरतो ना, तशा प्रकारे सायन्सचा किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या लाईफमध्ये काय काय इफेक्ट होऊ शकतो, पण फ्युचरमध्ये काय अपडेशन केलं पाहिजे बाबा, किंवा पास्टमध्ये आपण जेव्हा वाचतो ना तर मग आपल्याला लक्षात येईल, पण त्याच्यामुळे ॲप्लिकेशन ओरिएंटेड आपल्या लाईफमध्ये काय उपयोग होतो सायन्स टेक्नॉलॉजी, त्याच्याबद्दल आपला मेन्सला किंवा प्रिलिमला क्वेश्चन विचारू शकतो. त्यांचं अचिव्हमेंट ऑफ इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता आपण जे मोबाईल अचिव्हमेंट म्हणजे कसं, आता पहिलं कसं 1G होतं, नंतर 2G आलं, नंतर 3G आलं, 4G आलं, 5G आलं, असं 6G आलं. त्याच्यानंतर व्हरायटीमध्ये त्याचे अचिव्हमेंट करण्याचं इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी. मग त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंट न्यू टेक्नॉलॉजी. आता कसं पहिलं आपण 5G वापरायचं, 4G वापरायचं, अजून 5G 6G आलं. मग असं डेव्हलपमेंट जसं जसं तो माणसाला नीड असेल त्या प्रकारे आपलं डेव्हलपमेंट करू शकतो. मग त्याच्या रिलेटेड विचारू शकतो बाबा आता अचिव्हमेंट आपण इंडियामध्ये सायन्स टेक्नॉलॉजी काय झाली किंवा फ्युचरमध्ये काय होऊ शकते, अशा रिलेटेड आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. म्हणून आपल्या सिलेबसमध्ये हे वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होतात आणि लिहिण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण मेनचे सिलेबस व्यवस्थित वाचतो तेव्हा आपल्याला याचा रिलेव्हन्स येईल, तेव्हा जसं जसं आपण वाचत जाऊ तसं तसं मला सांगा जातो मी त्याचं. त्याच्यानंतर अवेअरनेस ऑफ द फील्ड, IT, स्पेस, कॅम्प्युटर, रोबोटिक, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इश्यू ऑफ रिलेटेड प्रायव्हेट प्रॉपर्टी राईट. आता हे आपण जे बघलं आता ITच्या संदर्भामध्ये विचारू शकतो क्वेश्चन, पेजच्या संदर्भात विचारू शकतो, कॅम्प्युटरच्या संदर्भात विचारू, रोबोटिकच्या संदर्भात विचारू. आता रोबोटिकमध्ये काय फायदा होऊ शकतो बा, आता इंटरनॅशनल रोबोटिकचे काय मार्केट आहे, भारतामध्ये काय होऊ शकते का फ्युचरमध्ये, याच्यामुळं काय होऊ शकतं बा, इंडियन इकॉनॉमी त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो किंवा सोसायटीमध्ये याचा काय उपयोग होऊ शकतो. मग आता रोबोटची काय गरज आहे का, अशा प्रकारे तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारू शकतात किंवा प्रिलिमला विचारू शकतात. मग रोबोटची नावं विचारणार तुम्हाला, कोण्या नावामध्ये कोण्या देशामध्ये कोणत्या रोबोटिकला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते विचारणार, या भारतामध्ये रोबोटिकची गरज आहे काय, असं विचारण्याचं काय विचारतो. पण आपल्या सिलेबसला जर वाचण्यात आलं तर आपल्याला कळून जाईल. आता मेन्सला नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल विचारू शकतात, बायोटेक्नॉलॉजीबरोबर विचारू शकतात, त्याच्या रिलेटेड असले इश्यू काय होऊ शकतात. आता आपण जे टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आपल्या लाईफ सुदृढ होण्यासाठी किंवा सुगम जाण्यासाठी, पण याच्या रिलेटेड आपला प्रायव्हसी बी आहे. आता आपण जे आताच्या ह्याच्यामध्ये आपण ते प्रायव्हसीचे इश्यू बघतो ना, तर आता गव्हर्नमेंटला बी लक्षात आलं की बाबा लोकांच्या बरेच आता समजा लोकांचे आता मोबाईलच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून जसं आपल्याला कॅम्प्युटरचा उपयोग करून आपण आपलं लाईफ सुकर करण्यात तशा प्रकारे प्रायव्हसी बी इश्यू येतात. मग मागून त्याच्यामुळं आपले फोटो लीक होणे, समजा आपल्या बँकेमध्ये पैसे चोरी होणे किंवा त्याच्यानंतर आपल्या प्रायव्हसीला इश्यू निर्माण होणे, अशा प्रकारे त्याचे चॅलेंजेस आहेत. हे चॅलेंजेस कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटचे कोणते कोणते इश्यू म्हणजे स्टेप घेतले त्याबद्दल विचारू शकते. त्याच्यानंतर आपला दुसरं एक सांगता येईल कन्झर्वेशन, इन्व्हायरमेंटल पोल्युशन, डिग्रेडेशन, इन्व्हायरमेंटल असाइनमेंट. आता कन्झर्वेशन म्हणजे काय, आपण X2 आणि N2 असं बघलं आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून आपलं इन्व्हायरमेंट प्रोटेक्शनाचं काम करते. मग ते कन्झर्वेशनच्या संदर्भात मी विचारू शकते. N2च्या मध्ये काय मेजर, N2मध्ये काय येऊ शकतात, X2मध्ये काय येऊ शकतात बा, त्याच्या संदर्भात आपण कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे, कन्झर्वेशन काय प्रॉब्लेम आहे, गव्हर्नमेंट कोणते कोणते ॲक्ट पास केले कन्झर्वेशन करण्यासाठी, मग ते करणं काय काळाची गरज आहे. तुम्हाला मेन्सला किंवा प्रिलिमला कसे क्वेश्चन विचारू शकतो. मग कन्झर्वेशनबद्दल आपल्या डेफिनेशन माहिती पाहिजे, कन्झर्वेशन म्हणजे काय ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट पोल्युशन. आता पोल्युशनच्या बाबतीत तुम्हाला आता माहीत आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन झालं, नॉईज पोल्युशन झालं. आता तुम्हाला पोल्युशनबद्दल इन्फॉर्मेशन तर तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारतो बा, टाईप सांगा बा पोल्युशनचे कसे आहेत, त्याच्यामुळे काय होऊ शकतं बा, इन्व्हायरमेंटल काय हार्मफुल डिग्रेडेशन काय होऊ शकते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे कोणते मग तुम्हाला इन्व्हायरमेंटल ॲक्ट विचारणार किंवा नॉईज पोल्युशन ॲक्ट विचारणार. त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर पोल्युशन ॲक्ट विचारणार, मग नॉईज पोल्युशनचे पॅरामीटर, मग डिटेल मी त्याच्या विचारणार. मग नॉईज पोल्युशनचे काय पॅरामीटर आहे, मग रात्रीला कसं वापरलं, दिवसाला कसं वापरलं, त्याचे कसं काउंटिंग केली जाते. त्याच्यानंतर वॉटर पोल्युशनचं काय उपयोग, त्याच्यामुळे काय होऊ शकते, वॉटर पोल्युशन झालं ते हेल्थला कसा उपयोग होतो. म्हणजे वाईड अँगल तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारला जातो. पोल्युशनचे प्रकार सांगा किंवा पोल्युशनची इन्फॉर्मेशन सांगा, पोल्युशनची गव्हर्नमेंट त्याला थांबवण्यासाठी काय काय मेजरमेंट केले असेल, कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत बुवा ते मेजरमेंट थांबवण्यासाठी ते विचारू शकते. ते इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. आता इन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होत आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने बरेच टूल्स आहे. मग तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्हाला ॲग्रिकल्चर रिपोर्ट सादर केला जातो. त्याच्यामध्ये आपला असाइनमेंट केलं जातं बघ कुठे हार्मफुल होत आहे बघ, तर गव्हर्नमेंटने काय काय इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे. त्याच्यानं मग कोणते लॉ पास करून मग त्याला उदाहरण बायो लॉ प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी ॲक्ट 2002ला असा करण्यात आला. त्यानंतर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन 1986चा करण्यात आला. त्यानंतर 27चा करण्यात आला. अशा प्रकारे तुम्हाला त्या टाईमला जर मेजरमेंट करून त्याला इनिशिएटिव्ह करून ते प्रोटेक्ट करण्याचं काम गव्हर्नमेंट करत असते. त्याच्या संदर्भामध्ये
मेन्सला म्हणजे आपला एक टॉपिक टाकणार ना, जर तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा मेन्सला तुम्हाला लक्षात येईल हे अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. मग जेव्हा क्वेश्चन असे विचारला जाईल तुम्हाला जर व्यवस्थित इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी प्रॉब्लेम नाही. आणि मेन्सला कसं लिहिण्याशिवाय पर्याय नाही. तर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन व्यवस्थित सब्जेक्टमधली असेल तर तुम्हाला वाचताना पण त्या सब्जेक्ट धरून तुम्ही जर वाचाल तर ते इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला लिहिण्यासाठी त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला मार्क चांगले पडतील आणि तुम्ही रँकसुद्धा येऊ शकते जर तुम्हाला जर व्यवस्थित लिहिता आलं असेल. कारण तुमच्यापाशी कंटेंट असेल तुम्ही लिहू शकता ना. मग कंटेंट जर नसेल तर तुम्ही लिहू शकत नाही. मग कंटेंट तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शन केलं असतो त्याच्या रिलेटेड तुम्ही जी इन्फॉर्मेशन कलेक्शन करून ठेवून नोट्स काढून ठेवलेच होते. त्याच्यामुळे तुम्हाला मेन्समध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. त्यांचं डिझास्टर मॅनेजमेंट. त्याबरोबर आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगता येईल. आता आपण जेव्हा कलेक्टर म्हणून किंवा तुम्ही ऑफिसर म्हणून असाल तेव्हा तुम्ही जेव्हा चार्ज घेणार तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट ह्युमन मेड आहे आणि नॅचरल आहे. ह्युमन मेड कसं आता भोपाळची जी घटना आहे ती ह्युमन मेडच आहे. त्याच्यानंतर युक्रेनमध्ये झालेली गॅसची घटना ती एक ह्युमन मेडच आहे. त्याच्यानंतर नॅचरल पण असतात. नॅचरल म्हणजे कसं लँडस्लाईड झालं, फ्लड झालं, त्याच्यानंतर भूस्खलन झालं, त्याच्यानंतर आपण एक म्हणू शकतो म्हणजे फ्लड आलं. त्याच्यामुळं आपल्याला काय इफेक्ट होऊ शकतो त्याचं मेजरमेंट कसं करायचं. मग त्याच्यानंतर आपल्याला ते विचारू शकते. आता मेन्सला क्वेश्चन हमखास कोण याच्यावर विचारला जातो किंवा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट कधी 2005चा आहे का. मग त्याच्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सनं 5, 6, 7 करणं तिथं विचारणार. किंवा डिझास्टर मॅनेजमेंट करण्याची गरज आहे का. मग तुम्हाला काय इनिशिएटिव्ह घेतो गव्हर्नमेंट काय इनिशिएटिव्ह घेतलं इंटरनॅशनल लेवलला आपण काय म्हणजे काय कॉर्डिनेशन करतो डिझास्टर मॅनेजमेंट रोखण्यासाठी. मग त्याच्यानंतर जगामध्ये जर काय डिझास्टर मॅनेजमेंट तो कसं कॉपरेट करू शकतो त्याच्या संदर्भामध्ये काय काय स्टेप घेतल्या पाहिजे काय ड्युटी आहे त्याच्यामध्ये समजा डिटेल दिले आहे सिलेबसमध्ये. तर त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय त्याला काय केलं पाहिजे. मग फ्युचरमध्ये हे डिझास्टर आलं तर आपण काय स्टेप घेऊन ते डिझास्टर मॅनेजमेंटला कमी याच्यामध्ये आपण नुकसान होण्यापासून टाळू शकतो. किंवा फ्युचरमध्ये असं होत असेल तर आपण काय काय स्टेप घेतले पाहिजे त्याबद्दल समजा सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे. जेव्हा तुम्ही पुस्तकं जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी येतील. तर सिलेबसमध्ये आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर लिंकेज ऑफ द डेव्हलपमेंट सेपरेट ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट. आता कसं आहे नक्षलवाद जेव्हा आपण म्हणतो नक्षलवाद उग्रवाद याच्यामध्ये कसं आहे डेव्हलपमेंटचा आणि त्या लोकांचा एक सहभाग असतो. आता गव्हर्नमेंटनं काय 5th शेड्यूल 6th शेड्यूलमध्ये काय रिस्ट्रिक्शन दिलं आहे. मग गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नॅचरली तुम्हाला इंटरफेअर करावंच लागतं. पण कसं आहे लोकांचे डेमोक्रेसीला प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. मग आपण जेव्हा डेव्हलपमेंट करतो तर ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग काही लोकांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आवडत नाही म्हणजे प्रत्येक पार्टीचे किंवा प्रत्येक लोकांची आयडियोलॉजी वेगळी असते. मग तुम्हाला काय डेव्हलपमेंट होतं आणि त्या लोकांचा विचार करणं. मग एक्स्ट्रीमिस्ट लोकांचे होण्यामागचे कारण काय व्हा. आता मेन्सला विचारू शकतो एक्स्ट्रीमिस्टचे काय कारण आहे बाबा. गव्हर्नमेंट कशी एक्स्ट्रीमिस्ट होती आता प्रोसेस कशी आहे. गव्हर्नमेंट काय इनिशिएटिव्ह घेतली एक्स्ट्रीमिस्ट कमी करण्यासाठी. त्यांचं जर आपण जे नक्षलवाद म्हणतो नक्षलवाद किंवा माओइस्ट ह्या गव्हर्नमेंट कसे इनिशिएटिव्ह केली मग त्याचा काय उपयोग होऊ शकतो. मग आपण त्या डेव्हलपमेंटमध्ये काय बाधा येऊ शकते का. मग तुम्हाला ह्या जर गोष्टी माहीत असेल तर सेपरेट ऑफ प्रेस्ट तर तुम्ही व्यवस्थितपणाने त्याच्यावर लिहू शकता. आणि ते तुम्हाला मेन्सला क्वेश्चनचा डायरेक्ट विचारले जाते किंवा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह सांगा किंवा कमी करायसाठी कोणत्या स्टेटमध्ये फैललं आहे किंवा कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये फैललं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कोणते इनिशिएटिव्ह घेते किंवा भारतात कोणते इनिशिएटिव्ह घेते. त्याच्यानंतर तुम्हाला इनिशिएटिव्ह असले गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह विचारू शकते किंवा गव्हर्नमेंटचे कोणते जर ऑपरेशन राबवलं ते ऑपरेशन विचारू शकते. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ एक्स्ट्रीमिस्ट स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स क्रिएटिंग ऑफ चॅलेंजेस ऑफ इंटरनल सिक्युरिटी. आता रोल ऑफ म्हणजे कसा आता इथं झालं आपला इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू तयार. आता इंटरनल सिक्युरिटी म्हणजे कसं आहे भारत पाकिस्तान किंवा भारत चायना किंवा भारत श्रीलंका असे काही स्टेट आहेत एक्सटर्नल स्टेट ते आपलं कसं चॅलेंजेस आहेत इंटरनल सिक्युरिटी आहेत. मग त्याच्याकडून आपल्या त्याच्या डिस्ट्रीब्यूट असल्यानंतर मग त्यांना आपल्यावर काहीतरी इफेक्ट करणार तिथल्या लोकांना आता म्हणजे तिथल्या लोकांना सपोर्ट देऊन आपल्या देशामध्ये इंटरनल सिस्टम करण्यासाठी करणार. आणि त्याच्यानंतर नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे कसं आता जे पाकिस्तानमध्ये नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे गव्हर्नमेंट डायरेक्ट इन्व्हॉल्व होत नसते पण नॉन स्टेट ॲक्टर तयार करतात ते. पण इंडियन मुजाहिदीन झालं लष्कर ए तोयबा झालं त्याच्यानंतर इस्लामिक इथले जे संघटना आहेत पाकिस्तानमधल्या त्या संघटनेच्या पण नॉन स्टेट ॲक्टर म्हणून ते आपल्याला चॅलेंजेस करत असतात. त्याच्यामुळे इंटरनल सिक्युरिटी इश्यू होतो. आता आपण उदाहरणामध्ये आपला जम्मू काश्मीरमध्ये असले ते इन्फ्लुएंट ते लोक जिथले जे आपल्या भारताचे थ्रेटला पोहोचतात मग उद्या झालेले काही घटनाच असतील मग ते नॉन स्टेट ॲक्टर म्हणून आपल्यामध्ये इंटरफेअर करत असतात. मग त्याचे चॅलेंजेस तुम्हाला माहिती पाहिजे. उद्या तुम्ही इंटरनल सिक्युरिटी तेव्हा तुम्ही ऑफिसर म्हणून जेव्हा झालं तुम्हाला ह्या गोष्टी फेस असणं माहिती आहे. त्यामुळं सिलेबसमध्ये मेन्शन करायचं इंटरनल सिक्युरिटीचे काय चॅलेंजेस आहे तुम्हाला. नॉन स्टेट ॲक्टर कायला म्हणतात एक्सटर्नल स्टेट कायला म्हणतात त्याचे रोल्स काय आहेत तुम्हाला ते विचारू शकते मेन्सला. मग तुम्हाला हे सिलेबसमध्ये टॉपिक त्याच्यामुळे ते तुम्हाला वाचलं पाहिजे. याच्यावर तुम्हाला प्रिलिमिनरी मेन्सला वेगळे पण जास्त करून मेन्सलाच क्वेश्चन विचारला जातो याचा.
प्रिलिमला त्याला जास्त लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर आहे चॅलेंजेस काय बाबा इंटरनल सिक्युरिटीला, कम्युनिकेशन नेटवर्कसाठी, रोल ऑफ द मीडिया, सोशल मीडिया नेटवर्क साईट, इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस, बेसिक सिक्युरिटी, मनी लॉन्ड्रिंग. आता ह्या प्रकारचे आपला सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत. आता कसं आहे, एक्सटर्नल स्टेटमध्ये डायरेक्ट आपला इन्व्हॉल्व होत नाहीत. आपल्याच लोकाला त्यांना हत्यार करून मग त्याला पैसा प्रोव्हाइड केला, इलिगल आपल्याला तस्करी करून त्याच्यामध्ये ड्रग्स, नार्कोटिक्स किंवा हत्यार वापर करून आपल्या इंटरनल सिक्युरिटीला थेट पोचण्याचं काम करतात. पण त्यासाठी आपल्याला हे चॅलेंजेस माहिती पाहिजे. मला विचारू शकतो बा आता इंटरनल सिक्युरिटीला कोणते चॅलेंजेस आहेत, त्यामुळे नॉन स्टेट ॲक्टर कोणते, नॉन स्टेट ॲक्टर कोणते आहेत, एक्सटर्नल स्टेट कोणते आहेत आपल्याला थेट पोहोचणार ते विचारू शकते. त्याच्यानंतर मीडियाचा रोल विचारू शकते इंटरनल सिक्युरिटी एंट्रन्स. आता जेव्हा आपण एक्झाम्पल 26/11 जे हल्ला झाला होता मुंबईमध्ये, आता मीडियाचा रोल असते त्याच्यामध्ये. कसं आहे, आपण तेव्हा लाईव्ह प्रसारित होतं तिथले. आता आपलं पाकिस्तानचे मधले इथले हँडलर आपलं तिथं टी व्हीवर बघून आपल्याला इथं रिस्ट्रिक्शन म्हणजे फोन करून ह्या लोकांना सांगायचं असं असं तसं. मग तुम्हाला मीडियाला बी काही गोष्टी माहिती पाहिजे, त्याचा मीडियाचा रोल आपला सांगता आला पाहिजे. इंटरनल सिक्युरिटी स्ट्रेंथ करण्यासाठी मीडिया काय दाखवली पाहिजे, काय दाखवली नाही पाहिजे. त्याच्याबद्दल पण आपल्याला सोशल नेटवर्किंग पद्धतीचे साईट कोणते इंटरनल सिक्युरिटीला थेट पोहोचत नाही, त्याच्यामुळे काय होऊ शकतो बाबा. मग ते गव्हर्नमेंट आता जे एक्सटर्नल नॉन स्टेट ॲक्टर आहे त्याचा उपयोग केला, या सोशल नेटवर्क साईटचा उपयोग करून आपण इंटरनल किंवा लोकांना इन्फ्लुअन्स करून मग हिंदू मुस्लिम दंगे लावणं काय, मग कोणत्या आपल्या रिलिजनमध्ये भांडणं लावण्याचं काम करणं काय. कारण त्याला आपल्या इंटरनल सिक्युरिटी डिस्ट्रॉय करण्यासाठी या गोष्टी वापरल्या असतात. मग त्याला आपल्याला माहिती पाहिजे काय आहे बाबा, नॉन स्टेट ॲक्टर काय करू शकतात. मग हे आपल्याला चॅलेंजेस माहिती पाहिजे. बेसिस सायबर सिक्युरिटी. आता सायबर सिक्युरिटी पण सायबर वॉरफेअर आहे आता सुरू झालं. आता एक विषयाचं की सायबर वॉरफेअरचंच आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या देशात येणार नाही, सायबर सिक्युरिटीचा हल्ला करून तुमचं मग ते स्टॉप करणार, तुमचे बँकिंग सिस्टम हॅक करणार किंवा तुमचा पॉवर सप्लाय तुमचं हॅक करणार किंवा तुमची डिस्ट्रीब्यूट कोणची सिस्टम असेल त्याला हार्म पोहोचणार, त्याने स्टॉप करणं. हे सायबर सिक्युरिटी थ्रेट करून आपला बऱ्यापैकी तो हे म्हणजे त्याचा वापर करून आपल्याला आपल्या ग्रोथमध्ये ते बाधा आणू शकतात. त्याच्यानंतर मनी लॉन्ड्रिंग. आता मनी लॉन्ड्रिंगचा आता मेन्सला क्वेश्चन डायरेक्ट विचारला परत वर्षी, मनी लॉन्ड्रिंग कशामुळे होते बाबा, मनी लॉन्ड्रिंगचा फायदा का होतो, मग ते नॉन स्टेट ॲक्टर कसे मनी लॉन्ड्रिंगचा उपयोग करतात. मग याच्यामुळे आपल्या देशामध्ये इंटरनल सिक्युरिटीला काय थ्रेट पोहोचू शकतो. कारण पैसा घेऊन मनी लॉन्ड्रिंगच्या नंतर ती इलिगलीच असतो, त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये ते वापर करून आपल्या देशाला डिस्टर्ब करण्याचं काम करतं. मग ते मनी लॉन्ड्रिंगचा काय उपयोग होऊ शकतो, त्यासोबत आपला क्वेश्चन विचारू शकतो. मनी लॉन्ड्रिंगचा ॲक्ट कधीचा आहे किंवा इंटरनॅशनल लेवल मनी लॉन्ड्रिंगचं आपण टॅकल करण्यासाठी कोणते गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेतली, फ्युचरमध्ये मनी लॉन्ड्रिंगला थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, मनी लॉन्ड्रिंगचा आपला इफेक्ट काय होऊ शकतो आपल्या ग्रोथमध्ये किंवा आपल्या इंटरनल सिक्युरिटीला काय इफेक्ट थेट पोहोचू शकते. मग त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून सिलेबसमध्ये मेन्शन केलं. ते वाचणं गरज आहे. त्यानं तुम्ही जर वाचत असाल व्यवस्थित तुम्हाला लिहिण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर नाही सिक्युरिटी चॅलेंजेस. त्याच्यानंतर आपला सांगतात सिक्युरिटी चॅलेंजेस. आता सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे कसं, तो गव्हर्नमेंटला आता मॅनेजमेंट करण्यासाठी बॉर्डर एरिया आहेत आपल्याला. आता बॉर्डर एरियामध्ये पाकिस्तान, चायना, म्यानमार, त्याच्यानंतर श्रीलंका असे जे बांगलादेशचे असे जे देश आहेत, तिथं दुसऱ्या देशात आता मेजर जे आपल्या देश आता पाकिस्तान झालं, चायना झालं, आपले दुश्मन असल्यासारखे आहेत. मग ते आपल्या सिक्युरिटीला चॅलेंज करण्यासाठी आपल्या बऱ्याचपैकी तिथले लोक म्हणजे तिथले टेररिस्ट मुजाहिदीन किंवा टेररिस्ट लोक आपल्याला पडतात. तर तो आपल्या इंटरनल सिक्युरिटीला पुढं चालून घात होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला थेट माहिती पाहिजे. त्यांना मॅनेजमेंट करण्यासाठी बॉर्डरला काय गोष्टी केल्या पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं पाहिजे, रोड केलं पाहिजे. उद्या चालून किंवा वारस बिर झाला तर आपला फास्टपैकी आपल्याला तर इम्प्रूव्हमेंट नेता आलं पाहिजे. आणि ते आपल्या त्या गोष्टी इंटरनल होणारे एक्सटर्नल जे थ्रेट आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपल्याला बॉर्डर एरियाज माहिती पाहिजे. त्याच्या लिंकेज काय, ऑर्गनाईज क्राईम कशी होऊ शकते, टेररिझमचं कसा इन्फ्लुअन्स असते, त्यासाठी हे सिक्युरिटी चॅलेंजेस आपल्याला विचारतो. मग आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे, लिंकेज कसं आहे, डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन क्राईम कसं असतं, टेररिझम कसं असते, मग त्याला मॅनेजमेंटसाठी गव्हर्नमेंटचे काय इनिशिएटिव्ह आहेत, मग गव्हर्नमेंट काय इनिशिएटिव्ह घेऊ शकते. आपला हे पुढं फ्युचरमध्ये आपल्याला आपल्या ग्रोथमध्ये बाधा नाही पाहिजे, थ्रेट निर्माण नाही झाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मेन्सला क्वेश्चन विचारू शकतो त्याच्यावर, किंवा चॅलेंजेस कोणते आहेत ते तुम्ही तुमच्या मग ते सांगा की चॅलेंजेस म्हणजे कोणते ऑर्गनाईज क्राईम कोणते होतात, टेररिझमला काय सपोर्ट होतो त्याच्या रिलेटिव्ह विचारू शकते. त्यानंतर व्हेरियस सिक्युरिटी फोर्स. त्याच्यानंतर आता आपले कसं पॅरामिलिटरी फोर्स आहे, त्याचं BSF आहे, CFF झालं, आसाम रायफल झालं, त्याच्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स झालं, इंडियन टिबेट पोलीस फोर्स झालं. त्याच्या संदर्भात आपल्याला विचारू शकते. एजन्सी विचारू शकते, आपल्या इंटरनॅशनल रॉ झालं, CBI झालं, ह्याच्या एजन्सी आहेत किंवा ते देशामध्ये कोऑर्डिनेशन करून देशाला स्टेबल ठेवण्याचं काम करतं. मग त्याच्या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही
IPS BPS झाल्याच्यानंतर तुम्हाला किंवा DCT YSP झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी जेव्हा क्लास 1 ऑफिसर म्हणा तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती इन्फॉर्मेशन सांगा. तुम्हाला तुम्ही सिस्टीममध्ये काम करता, तुम्हाला या लोकांच्या सिस्टीमचा तुम्हाला सोपं होतं. मग ते तुम्हाला माहिती पाहिजे वेरियस सिक्युरिटीचे कसे फोर्सेस कोणते आहेत, त्याला कुठं डिप्लॉय होते जातात, त्याचं काय काम असते, त्याच्या ड्युट्या काय असतात, मग गव्हर्नमेंट काय त्याला फंडिंग करत असते. ह्या प्रकारे आपल्याला सिलेबस आपल्याला असं वाचता येईल. याच्यामुळं कसं आहे तुम्हाला काय विचारते काय विचारत नाही, त्याच्याबरोबर काय वाचायचं काय वाचणं नाही ह्या गोष्टी कळत असते. कारण की हे काळाची गरज आहे. तुम्हाला सिलेबस जर पकड नसेल तुम्ही किती काय वाचून तुम्हाला वाचताना समजणार नाही की नेमकं काय वाचायचं. याच्या रिलेटेड जर तुम्ही याच्या आजूबाजूनं जर विचार करत जर वाचला तुम्हाला अभ्यास बी चांगला होईल, तुम्हाला आउटपुट होईल आणि गव्हर्नमेंट याच्या बाहेरचे का क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाही. अशा प्रकारे आपण तिसरा पण GSचा टॉपिक कंप्लीट केला आहे. आपली तुम्हाला सिरीज कशी वाटते हे आम्हाला कळवावं. तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकता. कोणी नवीन आपल्या चॅनलला तर त्याने सबस्क्राईब करून आपल्याला सपोर्ट करावं. त्याच्यानंतर आपला एक मित्र शुभम एलसांगी म्हणून आहे, तो पण आपल्या चॅनलवर आता करंट अफेअर्सचे व्हिडिओ टाकत असतो. तो बी ॲस्पायरंट आहे, तो चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनतो असतो, त्याला पण नॉलेज आहे. त्याचं बी काही मार्कांना सिलेक्शन झालं नाही पण त्याचा प्रयत्न चालू होईल त्याचं पण. तर आपण ही ज्ञानाची घरोघरी पोहोचावी या उद्देशाने जसं म्हणण्यात आलं तशा प्रकारे आपण बी थोडा कॉन्ट्रीब्युशन करत असतो पेबॅक सोसायटी म्हणून, किंवा आपल्याकडे जे नॉलेज आहे इतराला दिलं पाहिजे, आपला समाज हा सुशिक्षित सुज्ञ बनवला पाहिजे या उद्देशानं आपण ह्या गोष्टी इनिशिएटिव्ह लॉन्च केल्या आहे. तुम्हाला चांगलं वाटत असेल तुमच्या मित्राला सांगा, आजूबाजूच्या लोकांना सांगा, आणि तुम्ही नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करून आम्हाला तुम्ही म्हणजे प्रबलन द्याल अशी आमची इच्छा आहे. आणि आज आपण GS3चा पूर्ण पाठ टॉपिक वाईज आपण समजा इन्फॉर्मेशन समजली आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आता आपला नंबर आहे त्या नंबरवर आपला कॉल करून विचारू शकता. आता 31 मेला आपली एक्झाम आहे राज्यसेवेची, त्यामुळे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि असं वाटतं की तुम्ही समजा यशस्वी व्हाल, आपल्या देशाचं भवितव्य म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो आहे. एवढं बोलणं आपलं इथंच टॉपिक संपू. जय महाराष्ट्र.